विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्स मध्ये 100% येईल. कशाला सर एवढं मोठं टार्गेट देत आहे? पॉसिबल थोडंच आहे ते. थोडं रिअलिस्टिक व्हायला पाहिजे ना. मग 99 देऊ का टार्गेट? 99 ते पण पॉसिबल नाही. सर 99 पण जरा अवघड वाटते. मग किती ठेवायचं आहे? मग माझा एक प्रश्न आहे, की बोर्डच्या एक्झाम मध्ये किती मार्काचे न्यूमेरिकल्स अटेम्प्ट केले? खरं सांगा. केलेच नाहीत. कारण मला माहिती आहे, की जास्तीत जास्त मुलं बोर्डच्या एक्झामच्या वेळेस डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हो आपली स्ट्रॅटेजी आहे. डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, डेरिव्हेशन, लॉज असले प्रश्न आपण करून गेलो होतो. तेही फिजिक्सला आपण डेरिव्हेशन्स नव्हते केले. मी तुम्हाला करू नका असं नव्हतं म्हणलो रे. मी असं म्हणलं होतं तुम्हाला, की न्यूमेरिकल्स करूच नका. पण तुमच्याकडे तेवढा वेळ पण नव्हता आणि तुमची सुरुवात चुकली होती. बरं जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणूया आपण. झालेल्या चुका परत कशालाही करायच्या आहेत. आता तरी काय? करूया का परत रट्टा मारणं सुरू? डेफिनिशन्स पाठ करूया का? त्यातल्याच काही डेफिनिशन सीईटीला येतील का सांगा? येणार नाहीयेत. मग काय येणार आहेत? न्यूमेरिकल्स येणार आहेत. मग आता या न्यूमेरिकलच्या स्टडीसाठी काय केलं पाहिजे? लगेच सर तुम्ही सांगा मला, मी फक्त किती करायच्या त्या पी-वाय-क्यूज करतो. जेवढ्या तुम्ही म्हणाल तेवढ्या. काही मुलांचे प्रश्न असतात, सर 2021 टू 2025 सफिशियंट आहे का? नाही. बरं, माझ्याकडे स्कोर बुस्टर सारखं बेस्ट पुस्तक आहे. 2004 पासूनच्या पी-वाय-क्यू दिल्यात. सगळ्या सोडवल्या तर त्यातल्याच रिपीट होतील का? नाही. ही मेथड सुद्धा चुकीची आहे. अरे मग बेस्ट मेथड आहे कोणती फिजिक्सचा अभ्यास करायला? पी-वाय-क्यू जर नाही सॉल्व्ह केले तर कसं होणार? तर सांगू का तुम्हाला? पी-वाय-क्यूच सॉल्व्ह करायचे. पण त्याच येतील या भावनेतून सॉल्व्ह करताय तुम्ही. हो, मी हा प्रश्न केलाय, आता असाच आला पाहिजे प्रश्न आणि इथंच फसगत होते, इथंच मोठी चूक होते, की ती मेथड चुकीची आहे. मग सांगा ना सर, सांगा ना वेळ का घेताय, की नक्की करू काय? तर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओत बोललो होतो, की मी फिजिक्ससाठी तुम्हाला ॲप्लिकेशनवरती एक फ्री व्हिडिओ देणार आहे आणि ज्यात मी सांगणार आहे, की फिजिक्सची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे अभ्यासाची. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या पण एका टॉपिकचं नाव घ्या चला. कोणत्या पण एका टॉपिकचं नाव घेऊया आपण. कुठल्या पण. चला वेव्ह ऑप्टिक्स घेऊया आपण. ओके. वेव्ह ऑप्टिक्स. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो वेव्ह ऑप्टिक्स मधले काय करणार? मॅलस लॉ. बरं. आता मॅलोस लॉच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ते पोलरायझर, अॅनालायझर. पहिल्यातून गेल्यानंतर इंटेन्सिटी किती कमी होते. दुसऱ्यात गेल्यानंतर तो टिल्ट असल्यावर त्या अँगलचा काय इफेक्ट होतो. अरे एवढं माहीत असलं तर बास ना सगळ्या एम-सी-क्यू जमतात तुम्हाला. चॅलेंज आहे. सगळ्या एम-सी-क्यू जमणार म्हणजे जमणारच लक्षात घ्या. मग तुम्हाला आता करायचं आहे काय? की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हा कोर्स पर्चेस करा म्हणत नाहीये. पण तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं. सांगावं लागतं बरं का बऱ्याच मुलांना माहीत नाही, नवीन आहेत. प्लस सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा Play Storeवरून. त्याच्यानंतर तुम्ही स्टोअर ऑप्शनला क्लिक करा. स्टोअर ऑप्शनमध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल, रँकर्स कोर्स दिसेल. नका पर्चेस करू. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला फोल्डर दिसतील. त्यातलं तुम्ही फिजिक्स फॉर्म्युला सीरीजला क्लिक केलं, की तुम्हाला डी ब्रॉग्लीज कन्सेप्ट आणि पी-वाय-क्यूचा फ्री व्हिडिओ दिसणार आहे. फ्री कंटेंट आहे. 44 मिनिटाचा व्हिडिओ बघायचा आणि मग व्हिडिओ खाली कमेंट करायचं. त्यात मी एक्सप्लेन केलंय. एकही एम-सी-क्यू सॉल्व्हला सुरुवात न करता आमचे सगळे एम-सी-क्यू झालेत. हो, एकही एम-सी-क्यू सॉल्व्हिंगला सुरुवात न करता सगळ्या एम-सी-क्यू झाल्या. का? सगळ्या फॉर्म्युलावर डिस्कशन झालं ना. मग तसंच मी तुम्हाला या फॉर्म्युला सीरीजमध्ये मग मॅलस लॉ आहे, ब्रूस्टर्स लॉ आहे, कॅपिलॅरिटी आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण आहे. भरपूर गोष्टी आहेत. वर्क डन आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, पॅरलल एक्सिस थिअरम आहे, परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम आहे. एकत्र आहे म्हणूया आपण ते. म्हणजे मला तुम्हाला केटीजी मधले टिपिकल लॉज आहेत. मग ही फॉर्म्युला सीरीज एक्स्ट्राऑर्डिनरी ठरणार आहे. मग जास्तीत जास्त व्हिडिओ त्यात मी सारखं अपलोड करणार आहे. मग फ्री व्हिडिओ आहे. पहिले 2-3 व्हिडिओ मी तुम्हाला फ्री ठेवणार आहे लक्षात घ्या. नक्की बघा रे बाळांनो, नक्की बघा. बरं मग सर बघायचेत आम्हाला. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही लाईव्ह लेक्चर्स पण बघतोय. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण चाललंय. मी तुम्हाला सांगतो या स्टेजला तुम्ही कुठलंही व्हिडिओ लेक्चर बघत असू दे. भलेही ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये असू दे, नाहीतर लाईव्ह असू दे. तुम्हाला क्वेशन आन्सर लिहून काढायला वेळ नाहीये रे बाळांनो. तुम्ही प्रश्न लिहीत बसू नका. त्याला वेळ जातोय क्वेशन आन्सरला. तुम्ही फक्त काय करा, एखादा ट्रिकी क्वेशन वाटला, ओके, तो नोट डाउन करून ठेवा. पण फॉर्म्युला इम्पोर्टंट आहेत. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये 44 मिनिटाच्या माझ्या व्हिडिओमध्ये, तो 44 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये 20-25 मिनिटं तर आमचं फॉर्म्युला डिस्कशनच झालंय. हो, पहिल्या 20-25 मिनिटं काय झालंय? फक्त फॉर्म्युला डिस्कशन झालंय आणि पुढच्या 15-20 मिनिटात 20-25 एम-सी-क्यू सॉल्व्ह केलेत. मग काय पाहिजे सांगा बघू? मग काय पाहिजे? कळालं का तुम्हाला मग? फॉर्म्युले करायचेत आपल्याला. फॉर्म्युले म्हणूया आपण. अगदी मी तुम्हाला सांगू का? अगदी.
अगदी शांतपणे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, की वर्क डन बघा मी काय म्हणतोय वर्क डन कुठलं वर्क डन आहे? ते वर्क डन कशामध्ये आहे? मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडमध्ये. मग ते वर्क डन काढताना मला सरफेस टेन्शन इंटू चेंज इंटू एरिया करायचा असतो. जर ड्रॉप असेल तर. जर सोप बबल असेल तर 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं मला काय शिकावं लागेल? मला इथं शिकावं लागेल, की हे टीए म्हणजे काय? चेंज इन एरिया. मग मी ड्रॉपचं ड्रॉपलेट केले, एरिया वाढतोय. ड्रॉपलेटचं ड्रॉप केलं, की एरिया कमी होतोय. पहिली एमसीक्यू आहे बोर्डच्या एक्झाम मधली. एमसीक्यू आहे. बरं हे करत असताना कुणाचा एरिया जास्त आहे? याचा एरिया जास्त आहे. मग चेंज इन एरिया काढताना एन इंटू 4 पाय आर स्क्वेअर मधून 4 पाय आर स्क्वेअर मायनस केलं पाहिजे. बरं या ड्रॉप पासून एक ड्रॉपलेट तयार झालेत किंवा ड्रॉपलेट पासून ड्रॉप याचा अर्थ व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. मग मला व्हॉल्यूमचे फॉर्म्युले आले पाहिजेत आणि स्मॉल आर आणि कॅपिटल आर मधलं रिलेशन तयार करता आलं पाहिजे. म्हणजे मला ना वर्कचे पीवायक्यूज नाही सॉल्व्ह करायची सुरुवातीला. मला ह्या बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत. सीईटीला काय आलं माहितीये का? की एक रेक्टँगल फिल्म आहे त्याची साईज वाढते. वर्क डन काढा. अरे चेंज इन एरिया काढा ना ह्याच्यातून हा एरिया मायनस करा. फिल्म आहे 2 सरफेस असणार आहे. 2 मल्टिप्लाय करा. सरफेस टेन्शन दिलंय. करा मल्टिप्लाय आलं की वर्क डन. म्हणजे वर्क डनचे ढिगानं प्रॉब्लेम करण्यापेक्षा कन्सेप्ट करायचे. मग आपल्या फॉर्म्युला सीरीजमध्ये तेच होणार आहे हे लक्षात घ्या. आपले वन शॉट लेक्चर्स आहेत. ओके डिटेल टॉपिकचे लेक्चर्स आहेत. रोटेशनचे 3-3, 4-4 व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ बघताना क्वेश्चन आन्सर लिहायचे नाहीत तुम्ही लक्षात घ्या. क्वेश्चन आन्सर लिहायचे नाहीत. फॉर्म्युलाच्या नोट्स बनवायच्या आणि तुम्ही सतत फॉर्म्युल्याची स्वतःहून सोडवायची प्रॅक्टिस करायची. अडू देत. अडल्यानंतर मग आन्सर बघा. स्टार्टलाच बघून लिहिणं असला प्रकार नको रे. मी तुम्हाला सांगतो मी कुठलंही लाईव्ह लेक्चर बघत असताना आता लाईव्ह किंवा रेकॉर्डेड मोस्टली बघतो मी कारण मला लाईव्ह जमत नाही ना एवढं. तुम्हाला जमतं तुम्ही तर बऱ्यापैकी वेळ आहे तुमच्याकडे आमच्याकडे बाकीच्या बॅचेस पण असतात ना. मग मी रेकॉर्ड जेव्हा बघतो ना तेव्हा पहिल्यांदा मी स्वतःहून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. नाही जमलं, तर मी व्हिडिओ सोल्युशन बघतो. हो, मला पण काही प्रॉब्लेम जमत नाही. मी काही सगळंच घेऊन आलो नाही वरनं लक्षात घ्या. पण माझं काय म्हणणं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्या गोष्टी, की फिजिक्सची भीती आता दूर झालेली आहे बाळांनो. फिजिक्स तुम्हाला आता काय घाबरण्याचं कारण नाहीये. पण प्रचंड कष्ट आहेत. प्रचंड कष्ट. शक्य नाहीये. मी तुम्हाला सांगतो. डी ब्रॉग्लीचा व्हिडिओ बघून तुम्ही इथं आलाय असं इमॅजिन करतोय मी. नसेल तर बघा पहिल्यांदा. मग माझी अपेक्षा काय, की तुम्ही तो व्हिडिओ बघून आलाय ना, मग डी ब्रॉग्लीच्या 8च्या 8 फॉर्म्युले मला पाहिजेत. लॅम्बडा इक्वॉल्स टू एच अपॉन पी, लॅम्बडा इक्वॉल्स टू एच अपॉन एमव्ही, लॅम्बडा इक्वॉल्स टू एच अपॉन रूटमध्ये ट्वाइस एम ई, लॅम्बडा इक्वॉल्स टू एच अपॉन रूटमध्ये ट्वाइस एम ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल, लॅम्बडा इक्वॉल्स टू 12.28 रूटमध्ये व्ही, लॅम्बडा इक्वल्स टू 1.228 रूटमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल, हे नॅनोमीटर, हे एंगस्ट्रॉम मीटर, लॅम्बडा इक्वल्स टू 2 पाय आर एन अपॉन एन एन आहे बरं काही लक्षात घ्या. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन एम व्ही व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी. हे म्हणजे कोण आहे ऍक्सिलरेशन. हे जे असे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला आलेच पाहिजेत. तुम्हाला फॉर्म्युले सेकंड आले पाहिजेत. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv स्क्वेअर अपॉन आर एम आर ओमेगा स्क्वेअर एम व्ही ओमेगा पी स्क्वेअर अपॉन एम आर पी म्हणजे लिनियर मोमेंटम आणि एल स्क्वेअर अपॉन एम आर क्यूब. शेवटचे दोन फॉर्म्युले सीईटीत आलेत. म्हणजे फॉर्म्युलेच आपल्याला दनादन आले पाहिजेत लक्षात घ्या. फॉर्म्युले आलेच पाहिजेत ऍट एनी कॉस्ट. त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे ऍट एनी कॉस्ट. ओके फिजिक्सची भीती गेली पाहिजे ऍट एनी कॉस्ट आणि त्यासाठी तुम्हाला हे फ्री लेक्चर्स आजचं बघितलं पाहिजे ऍट एनी कॉस्ट लक्षात घ्या. ऍट एनी कॉस्ट हे करायचंच आहे. करायला सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना त्याच्यानंतर काही झालं तरी अर्धा पाऊण तास वेळ काढा. 45 मिनिटाचा 44 मिनिटाचं लेक्चर 40 मिनिटात कव्हर करा. मी सांगतो सुरुवातीच्या 3-4 स्लाइडमध्ये सगळे फॉर्म्युले मी एक्सप्लेन केलेत, तयार केलेत. तसं प्रत्येक फॉर्म्युल्यावर काम आपलं होणार आहे आणि आपल्याला फिजिक्सला चांगले मार्क मिळणार आहेत. ह्याच्या मागचं रिझन सांगतो. ओके. हे प्रश्न आता समजून घ्या. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस वरती दुसऱ्या म्हणजे त्या ड्युअल नेचर टॉपिक मधले 25% क्वेश्चन्स याच कन्सेप्ट वरती आहेत. म्हणजे 4 पैकी 1 क्वेश्चन डी ब्रॉग्लीचा आहे. तसं फ्लुइड मध्ये वर्क डन तिथं तर 50च्या ऐवजी 40 ते 50% वेटेज तिथं आहे. निम्मे क्वेश्चन वर्क डन वरती आहेत. ओके होय. टर्मिनॉलॉसिटी असं प्रत्येक गोष्ट केली की सगळं होणार आहे. बर्नॉलीचा सेपरेट व्हिडिओ मला लवकरात लवकर द्यायचा आहे. मग तयार राहा. ॲपवरचे लेक्चर्स बघण्यासाठी ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करताना काही इश्यू येत असतील तर या नंबरवर नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.